आपट्याच्या पानांना दसरा म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी विशेष महत्त्व असते। सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असे म्हणत कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी लहानांना ही आपट्याची पानं देतात। सोन्यासारखी भरभराट होऊ दे असा आशीर्वादही त्यासोबत दिला जातो। वर्षभर या पानांकडे विशेष लक्ष दिले जात नसले तरी या दिवशी मात्र आपट्याच्या पानांना खूप भाव असतो। हल्ली आपटा म्हणून कांचन वृक्षाची पानेही बाजारात विकली जातात। त्याची योग्य ती पारख करूनच मगच खरेदी करायला हवी। एकदा काय दसरा संपला की ही पाने नंतर घरात इकडे तिकडे पडलेली दिसतात। मग ती एकतर निर्माल्या जातात नाही तर ओल्या कचऱ्यात टाकून दिली जातात, त्यामुळे ती वाया जातात। पण या पानांना आयुर्वेदात बरेच महत्त्व असून आरोग्यासाठी त्याचे भरपूर फायदे सांगितले आहेत। त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने आणलेली ही पानं टाकून न देता त्याचा योग्य पद्धतीने वापर करायला हवा। त्यामुळे आपट्याचे गुणधर्म आपल्याला मिळतात आणि आरोग्याच्या विविध समस्यांवर ही पानं गुणकारी असतात। मधुमेह ही सध्या मोठ्या प्रमाणात वाढणारी समस्या आहे। आपट्याची पाने मधुमेहाशी लढण्यास मदत करतात। रक्तातील ग्लुकोजची वाढलेली पातळी कमी करण्यासाठी या पानांचा उपयोग होतो। यातील काही घटक लिपिड पातळी सामान्य करण्याचे काम करते। त्यामुळे या पानांचा मधुमेहाशी संबंधित गुंतागुंतीवर आणि लठ्ठपणावर उपचार म्हणून केला जातो। युरिनशी निगडीत समस्या। उन्हाळ्याच्या दिवसात युरिनशी निगडीत समस्या भेडसावतात। ऑक्टोबर महिन्यात हवेत उष्णता जास्त असल्याने या समस्या उद्भवण्याची शक्यता असते। युरिनला आग होणे, जळजळ होणे, युरिन खूप जास्त किंवा खूप कमी होणे अशा समस्या उद्भवतात। तर आपट्याची पानं थंड प्रकृतीची असल्याने या समस्यांवर उपाय म्हणून या पानांचा चांगला उपयोग होतो। ही पाने भिजत घालून मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढून तो प्यायला समस्या कमी होण्यास मदत होते। व याचा वापर उष्णतेचे विकार कमी होण्यास उपयुक्त होतो। अपचनाच्या तक्रारींवर उत्तम उपाय आहेत।